आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। राहुल भाऊ ढिकले युवा ब्रिगेड पंचवटी दहीहंडी उत्सव 2025 उत्साहात संपन्न। सलग 5वे वर्ष असलेले राहुल भाऊ ढिकले युवा ब्रिगेड पंचवटी दहीहंडी उत्सव 2025 चे स्वागत अध्यक्ष मयूर भाऊ नाटकर यांच्या वतीने पंचवटी कारंजा येथे भव्य दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहीहंडीचं पूजन करून ब्रिगेडच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। या दहीहंडी उत्सवाप्रसंगी हिंदू जनजागृती शेरनी हर्षुताई ठाकूर यांचे लव जिहाद प्रकरणावर त्यांनी कडाडून टीका करून हिंदूंनी एकवटून लव जिहादला विरोध करा अशी प्रतिक्रिया दिली। तसेच 6 थरांची ओम जय बजरंग मंडळ टाकेद येथील गोविंदा पथकानं दहीहंडी फोडून पारितोषिक मिळविण्याचा मान पटकावला। प्रसंगी नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले, माजी उपमहापौर गुरमीतजी बग्गा, माजी नगरसेवक उल्हासभाऊ धनवटे, माजी नगरसेविका जयश्रीताई धनवटे यांच्यासह नरेश पाटील, खंडूजी बोडके, प्रवीण भाटे, गुलाबण्णा भोये, सागर दिघोळे, दिगंबर धुमाळ, योगेश कापसे, सूरज राजपूत, सचिन अण्णा कदम, गणेश सूर्यवंशी, तुषारभाऊ नाटकर यांच्यासह राहुल भाऊ ढिकले युवा ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दहीहंडी महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी बालगोपाल, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। लहान बंधू मयूर भाऊ नाटकर यांच्या माध्यमातून दरवर्षी होणाऱ्या आपल्या पंचवटी दहीहंडीला आलेले सर्व मान्यवर, आमच्या भगिनी, खरं तर ताईंचं एवढं जाज्वल्य वक्तृत्व ऐकल्यानंतर मी जर बोललं म्हणजे ते सूर्याच्या समोर मेणबत्ती दाखवणं आणि मेणबत्तीला सांगणं की सूर्यापेक्षा जास्त प्रकाश असं होईल। त्याच्यामुळे हिंदुत्वाची रणरागिणी कशी असते हे ताईंकडे बघून आपल्या सगळ्यांना एक उत्तम उदाहरण आहे। आणि आजच्या काळात हिंदू आणि हिंदुत्व याचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्या ज्या कार्य करत आहेत त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून मी आभार मानतो आणि त्यांना खरंच मनापासून अभिवादन करतो। मयूर भाऊंनी गेल्या 3-4 वर्षापासून दहीहंडीचा महोत्सव इथं पंचवटीकरांसाठी साजरा केला, त्याबद्दल मयूर भाऊंनाही खरंच मनापासून आभार मानतो। खरं तर हा माझा निवडणुकीनंतर पहिलाच मोठा कार्यक्रम आहे पंचवटीतला, कारण आजारपणामुळे मी घराबाहेर नव्हतो, परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकच सांगेल की मी पुन्हा आलोय आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांसह आलोय। आणि त्याच्यामुळे 9 महिन्यांनी का होईना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम जो आहे तो यशस्वीरित्या इथं पार पडतोय हे खरंच आपल्या सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो। मयूरला धन्यवाद देईल आणि आलेल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करून आपले आभार मानेल। सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की जय श्रीराम। हिंदुत्व मेरी पहचान है, भगवा मेरा परिधान है, सनातन धर्म की शेरनी है तू, सनातन धर्म की शेरनी है तू। अपने धर्म की रक्षा के लिए कभी दुर्गा तो कभी काली बन जाएगी। सौगन है मुझे प्रभु श्री राम जी के चरणों की, देखेगा कोई लांडा अगर मेरी और आंख उठा के तो उसे वही खड़ा चीर कर रख जाऊंगी, उसे वही खड़ा चीर कर रख जाऊंगी। बोला सियावर रामचंद्र की। आपल्या इथे आज व्यासपीठावरती
माझे भाऊ पण आलेले आहेत, सूरज भाऊ आणि निलेश भाऊ. ह्यांना मी धर्मरक्षक म्हणते का, तर ह्यांचं कार्य नाशिकमध्ये हे बाहुबली आहेत, पण आपल्या धर्मासाठी अहोरात्र आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी हे सूरज भाऊ राजपूत आणि निलेश भाऊ यांचं काम अति तीव्र गतीने वेगानं वाढत आहे. तर आपल्या असल्या भावांना आपले कट्टर हिंदू वाघ आणि वाघीण समर्थन करायला पाहिजे. सगळ्यांनी टॉर्च करा, आता लाईट, मोबाईलचे लाईट करा. चला श्री कृष्ण आले. अली बंधु चंडी बन, पर कभी न भुरके वाली बन, कभी न भुरके वाली बन. सगळ्यांनी टॉर्च हा ऑन करा. नमः पार्वती, शांत व्हा. नमः पार्वती पते, हर हर महादेव. सियावर रामचंद्र की, छत्रपती श्री शिवाजी महाराज, वीर शिरोमणी महाराणा प्रताप की, सनातन हिंदू धर्म की, सनातन हिंदू धर्म की. जय मां भवानी, जय श्रीराम. मला इथं आमंत्रित केल्याबद्दल राहुल भाऊ ढिकले, युवा ब्रिगेड, पंचवटी दहीहंडी महोत्सव यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते. दोन गोष्टी सांगते. 2 दिवस जगा, 1 दिवस जगा, धर्मासाठी जगा आणि धर्मासाठीच मरा. आणि एवढे माझे 2 नाजूक गोड शब्द बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय श्रीराम. सर्वांना जय श्रीराम. यावर्षी नाशिककरांनी राहुल भाऊ ढिकले युवा ब्रिगेडच्या दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व पंचवटीकरांचे व नाशिककरांचे मी आभार मानतो. कार्यक्रमाला पोलीस प्रशासनातर्फे तसंच पत्रकार बांधवांतर्फेही खूप प्रतिसाद भेटला, सहकार्य भेटलं. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि पुढील वर्षी असाच प्रतिसाद द्यावा ही सर्वांना विनंती करतो. जय श्रीराम. पारितोषिक कोणाला भेटलं भाऊ आणि काय होतं पारितोषिक ते सांगा. पारितोषिक थांबा 1 मिनटं. घोटीतील टाकेद येथील गोविंदा पथकाने 6 थर रचून दहीहंडी फोडली. त्यांना मान मिळाला दहीहंडी फोडण्याचा. त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. आज राहुल भाऊ ढिकले युवा ब्रिगेडच्या वतीने पंचवटी दहीहंडी उत्सव 2025 अतिशय भव्य अशा पद्धतीने पार पडला, साजरा करण्यात आला. यावेळीच विशेष आकर्षण दहीहंडीला केलेली सजावट आणि त्याचबरोबर घोटी टाकेत येथील जय बजरंग नावाचे पथक त्यांनी 6 थर लावून दहीहंडी फोडलेली आहे. दहीहंडीचे आपले 5वे वर्ष आहे आणि ही दहीहंडी अशाच प्रकारे दरवर्षी नाशिककरांना, पंचवटीकरांना काहीतरी खास मेजवानी घेऊन येईल अशा पद्धतीची दहीहंडी दरवर्षी साजरी होत राहील. आणि नाशिककरांच्या आणि पंचवटीकरांच्या प्रेमामुळे ही दहीहंडी दिवसेंदिवस मोठी होत आहे आणि नाशिकमध्ये या दहीहंडीचं विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. संजय हिरे, अर्वाचीन, महाराष्ट्र, नाशिक.